हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर हा ब्लॉग आहे संडेचा. तर आम्ही सासरी जायला निघालो आहोत. सोबत भाऊसुद्धा आहे. हर्षचे पप्पा नाही, कारण त्यांना अजून गाडी चालवायला नाही सांगितले आहे ऑपरेशन झाल्यामुळे. आणि हा जो रोड आहे तो नातेखिंडीतला आहे. आणि हा जो सरळ रस्ता गेला आहे तो किल्ले रायगडला जाणारा रस्ता आहे. आणि राईट साईडला जो रस्ता जातो तो भालेकर कोंडला, म्हणजे माझ्या सासरी कोंडाळे रोड इथून जातो. आणि बचत गटाचं काही काम होतं, त्यासाठी आम्ही घरी गेलो होतो. आणि इथे आमच्या इथे छोटीशी अशी नदीसुद्धा आहे आणि खूप छान वातावरण झालं होतं. हिरवंगार निसर्गरम्य वातावरण झालं होतं. खूप छान वाटतं ना असं वातावरण. तुम्हाला हे असं वातावरण आवडतं का? पावसाळा हा आवडतो का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पाऊस थांबलेला आहे. बरेच दिवस झाला पाऊस नाही लागला. पण शेतीची कामं काही थांबत नाहीत. तर थोड्याच दिवसात म्हणजे पाऊस सुरू झाल्यावरती आय थिंक भात लावणीला पण सुरुवात करतील लवकरात लवकरच. आणि इथे पाऊस पडला ना की आम्ही पुलाजवळ थांबलो होतो थोडा वेळ. तर इथे पाऊस पडला ना खूप, तर पुलावरून पाणी जातं आणि रस्ता बंद होतो. तर आणि नंतर आम्ही पोचलो आमच्या भालेकरकोंडच्या रोडला. तर ही पण नदीला पण इथे पाणी होतं आणि खूप छान निसर्गरम्य वातावरण. आणि या वातावरणात, या क्लायमेटमध्ये जर फोटोशूट वगैरे केले ना तर खूप छान फोटोशूट येतात. खरंच खूप छान, चार चांद लागून जातात फोटोशूट करताना. फोटोज खूप भारी येतात या क्लायमेट्समध्ये. आणि खूप छान निसर्ग हिरवंगार झालं होतं. नशीब पाऊस नव्हता, कारण की पाऊस असलं असताना तर माझी ही कामं झाली नसती. आणि इथे मला आठवतं, म्हणजे लग्न झालेलं ना जेव्हा आम्ही एकत्र राहायला होतो तेव्हा मी नदीवर कपडे धुवायला यायचे. आणि हा जो तुम्ही बघताय ना, हर्ष इथे मस्त खेळतो आहे. आणि त्याच्या बहिणी होत्या जो खेळायला आलेल्या, त्या पण मोठ्या जावेची मुलगी पण आलेली. आणि शेजारी जी आहेत ना दीर, तर त्यांची मुलगीसुद्धा होती. आणि हर्ष छान मस्ती करत होता आणि खूप खेळला तो. त्यानंतर घरी आले. मगाशीच आम्ही घरी आलो. थोडं काम होतं बचत गटाचं, पैसे पण भरायचे होते आणि KYC पण करायची होती, पण ती काही झाली नाही. घरी आलो जेवण वगैरे. आणि आत्ता मी लाडूची तयारी करते. मेथीचे लाडू मला बनवायचे आहेत. याआधी पण मी बनवले आहेत, पण त्यासाठी बनवते. ॲक्च्युली दोघांसाठी होऊन जाईल. मला पण खूप आवडतात मेथीचे लाडू आणि हेल्दी असतात महत्त्वाचं म्हणजे. आणि त्यांचं ऑपरेशन झालं आहे तर त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. सकाळी नाश्त्याला जरी 2 खाऊन गेले ना तरी त्यांच्यासाठी इनफ आहे, कारण की एनर्जी मिळते आणि खूप छान आणि हेल्दी असते, सगळ्यांनाच माहिती असतं. त्यामुळे मी इथे मेथीचे लाडू तयार करायला घेते. आणि जे काही आवडीचे ड्रायफ्रूट्स आहेत ना तेच मी इथे इन्क्लूड करणार आहे, तेच मी घेणार आहे. पावडर मला भेटली आहे रेडीमेड, तर तीच मी घेते. आणि अवतार माझं इग्नोर करा, असाच अवतार असतो. हर्ष खूप मस्ती करतो आणि बाहेर गेल्यावरती केसांचा काहीतरी अवतार असाच होतो वाऱ्यामुळे. आणि इथे मी ही पूड आणलेली आहे, पावडर, मेथीची पावडर आहे रेडीमेड. सो मी ही आता तुपामध्ये भिजत ठेवणार आहे. तूप मी इथे वितळवलं आहे, मी दाखवते तुम्हाला. एक पॅकेट होतं 50 ग्रॅमचं, तर इथे मी पूर्ण मिक्स करते. गुठळ्या मोडून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुपात अशी भिजून ठेवतात. मी व्हिडिओमध्ये बघितलं आहे, मधुराज रेसिपी यांची मी रेसिपी फॉलो करते. पण बाकीचं जे साहित्य आहे ना ते मी माझ्या आवडीप्रमाणे ॲड केलं आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांना जे आवडतं आणि जे अवेलेबल होतं शॉपमध्ये तर तेच मी ॲड केलेलं आहे. काही साहित्य बदाम, काजू आणि डिंक, त्यानंतर गव्हाचं पीठ काय आपल्याकडे असतंच स्वयंपाकघरात. तर कालच मेथीचे लाडू करायचे होते. मी तुम्हाला सांगितलं काल की मी मेथी भिजवून ठेवली आहे, तुम्हाला दाखवलं पण आहे. पण काय झालं की मंथली सायकल सुरू झाले आणि खूप त्रास होत होता, आताही होतो आहे त्रास. पण म्हटलं मेथी भिजवून ठेवली आहे आपण, मेथी पावडर, आणि कंटिन्यू म्हणजे आपण रेसिपी पूर्ण करूया, बनवून घेऊया म्हटलं लाडू आपण. तर त्यासाठी काय लागणार आहे ते म्हणजे मी काय जे माझ्याकडे अवेलेबल आहे, जे मला मिळालं आहे आणि जे माझ्या मिस्टरांना आवडतं त्यानुसार मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते की मी काय काय ॲड करणार आहे लाडूमध्ये. आणि तुमच्यासोबत अशी मेथी लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे 1 वाटर. इथे 100 ग्रॅम बदामाची काप करून घेतली आहे. इथे 100 ग्रॅम खारीक आहे. खारीक पावडर मला भेटली नाही, त्यामुळे मी खारीक घेऊन आले. त्याचे पण छोटे काप करून घेतले आहे, बिया काढून. त्यानंतर 100 ग्रॅम काजूचे तुकडे करून घेतले आहेत.
आता हे सगळं मी तुपामध्ये भाजून घेणार आहे छान, आणि त्यानंतर थंड झाल्यावरती मी पूड तयार करून घेणार आहे. ते मी तुमच्यासोबत शेअर करते. ॲक्च्युली हे सगळं मी काल करून ठेवलं, मला काल रात्रीच करायचे होते पण पॉसिबल नाही झालं. तर इथे मी 2 चमचे कढईमध्ये तूप गरम करत आहे आणि त्यामध्ये सगळे आपले जे काही ड्रायफ्रूट्स मी कटिंग करून ठेवले होते ना, तर ते मी भाजून घेते. सगळ्यात आधी मी इथे खोबऱ्याचे काप जे काही तुकडे करून घेतले होते ना, ते मी छान खरपूस असं लो फ्लेमवरती छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नेहमीप्रमाणे हर्ष आला आईच्या मदतीला. हर्ष, तू मदत करतो आईला. हर्ष लाजतो कसा, दाखव दाखव, लाजतोस कसा सगळ्यांना दाखव. लाजतो कसा दाखव ना सगळ्यांना. कसा लाजतो हर्ष. याचा नेहमीच आहे, जेवण करत असेल किंवा अजून काही खाऊ बनवत असेल ना, तर हा हर्ष येणार आईकडे आणि बोलणार उभा उभा, म्हणजे उभं घे, मला उचलून घे. हाय कर सगळ्यांना, हात वर कर. अजून तसं नाही रे, असं वर कर, असं हाय. पा दे सगळ्यांना, बाय कर. बाय. आता आम्ही चाललो कार्टून बघायला. हां, माऊ बघायला. त्याला व्हिडिओ लावून दिला आहे कार्टूनचा, तर तो बघतोय आणि इथे मी हळूहळू सगळं करून घेते पटकन. इथे सुकं खोबरं तुपात परतून झालेलं आहे. त्यानंतर मी इथे काजू घेतलेले आहे. काजूचे तुकडे मी निवडून घेतलेले आहे आणि नंतर तुकडे केले, कारण की कधी-कधी ना काय होतं, कीड लागलेली असते काजूंना, म्हणून मी काजू निवडून व्यवस्थित त्याच्यानंतर काप करून घेतले आहे आणि मग तळून घेते. इथे काजू पण तळून झालेले आहेत आणि बदामाचे कापसुद्धा मी आता तुपात तळून घेत आहे. थोडे लालसरच करायचे आहे आणि हे सगळं करताना ना गॅसची फ्लेम आहे ना लो ठेवायची आहे, जेणेकरून जे काही साहित्य आहे ना ड्रायफ्रूट्स वगैरे, तर ते करपणार नाही आणि छान खरपूस भाजून निघतील तुपामध्ये. आणि खरंच अशा पद्धतीने केले ना तर टेस्ट खूप भारी येते लाडूंना. नाहीतर कसं होतं, वरून लालसर होतं आणि आतमध्ये असे कच्चेच राहतात, ड्रायफ्रूट्स असे व्यवस्थित भाजले जात नाही. पण अशा पद्धतीने केले, वेळ लागतो या सगळ्या गोष्टींना, पण ट्रस्ट मी, खूप भारी लागतात, टेस्टी होतात. खरपूस भाजून व्यवस्थित भाजून घेतले नाही तुपात तर वेगळीच टेस्ट येते लाडूंना. खूप छान पद्धतीने मी हे सगळं करून भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर थंड हे सगळं करतानाच ना लाईटसुद्धा गेली आणि म्हटलं आता लाईट लवकर आली तर बरं होईल, नाही तर हे काम परत लांबणीवर जाईल म्हणून. पण 15-20 मिनिटांनी लाईट आली आणि तोपर्यंत हे ड्रायफ्रूट्स आहेत ना सगळे गार झाले होते मस्त. सगळे ड्रायफ्रूट्स, खोबरं वगैरे ना मी सगळं तुपात भाजल्यानंतर ना एका परातीमध्ये काढून घेतलं आणि सगळं व्यवस्थित सगळं जे साहित्य आहे ते मिक्स करून घेतलं, जेणेकरून छान बाइंडिंग छान असं मिक्स झालं पाहिजे, कारण की प्रत्येक लाडवामध्ये प्रत्येक ड्रायफ्रूटची चव ही आलीच पाहिजे. आणि गार करत ठेवलं, नेहमी पसरट भांड्यात गार करत ठेवायचं, जेणेकरून पटकन गार होतं. आणि इथे हर्ष खेळत होता. हर्ष, काय करतो तू? काय करतोयस? काय करतोयस? तिला नाही मारायचं, राहू दे, चावणार ती. इथे मोठी हर्ष, इथे बघ, काय चाललंय, काय चाललंय तुझं? जा मम्पी जा. उचकी लागली ना तुला? हा काय ऐकणार नाही. आम्ही ऐकत नसतो कोणाचं, आम्ही कोणाचं ऐकत नाही. हां हां. आणि हां. हर्षसोबत खेळत खेळतच मी सगळी कामं करत होती, कारण की तो ऐकतच नव्हता. नाहीतर मग तो बोलतो येऊन बस माझ्यासोबत, म्हणून मी त्याला खेळत खेळत हे सगळी कामं करत होती. त्यानंतर मी इथे खारीकचे तुकडे होते ते मी तळून घेतले, तुपामध्ये छान भाजून घेतले. आणि हे डिंक आणि खसखस मी विसरले होते पेशवीतून काढायला, आणि ते पण मी काढून घेतलं आठवणीने. आणि गूळसुद्धा चिरायचा होता,
आणि खारीक व्यवस्थित गार झाली ना की तीसुद्धा मी परातीमध्ये काढून घेतलं आहे. जे काही आधीचं मिश्रण आहे ना त्यामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे. तर खारीक पावडर पण मी म्हणजे एकाच वेळी ते वाटलं जाईल म्हणून मी ही पद्धत निवडली. आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं तूप घेतलेलं आहे. 1 आणि अर्धा 1.5 चमचा मी अंदाजे तूप घेतलेलं आहे पुन्हा एकदा, कारण डिंक तळायचं होतं. आणि थोडंच मी डिंक ॲड केलं आहे कारण त्याचं प्रमाण काही मला अंदाज येत नव्हता त्या प्रमाणाचा किती घेतात म्हणून. 50 ग्रॅम मी आणलेले, 50 ग्रॅम मला त्या रेसिपीमध्ये सांगितलं होतं, मी रेसिपी पाहिली होती, पण मला ते जास्त वाटलं. मी आवडीप्रमाणेच ॲड केलेलं आहे. आणि थोडेसे ठेवले आहेत ना तर ते मी नेक्स्ट टाईम परत मी मेथीचे लाडू बनवणार आहे, त्यामध्ये मी ते ॲड करेन. आणि ही सुद्धा प्रोसेस आहे ना फ्लेम स्लो ठेवूनच करायची आहे एकदम, कारण की मग आतमध्ये ना डिंक कच्चे राहतात आणि वरून फक्त तळून निघतात. तर असे प्रेस करून करून मी सगळे डिंक आहेत ना ते तळून घेतलेले आहेत तुपामध्येच, आणि व्यवस्थित फुलून येतात आणि खूप छान, म्हणजे दिसताना मला ना हे खूप छान वाटतं. फुलतात ना ते खूप छान वाटतं. आणि हा जो स्पॅच्युला आहे ना तो सिलिकॉनचा आहे, प्लास्टिकचा नाही आहे, सिलिकॉनचा आहे. आणि हे सिलिकॉनच्या स्पॅच्युलामुळे ना कसं मिश्रण वगैरे ना कढईला चिकटलेलं असेल तर सहज काढता येतं. त्यानंतर सगळं मिश्रण गार करत ठेवलं आणि लाईट नव्हती म्हणून म्हटलं चहा घेऊया तोपर्यंत लाईट येईल. आणि इथे हर्ष मला सांगायला आला की मम्मा लाईट आली आहे म्हणून. आली लाईट? कुठे आली? आली. हर्ष इथे सांगते मला की आई लाईट आले म्हणून. आता कार्टून लावून द्या हर्षला. इथे एक फळी अटॅच केली आहे. ॲक्च्युली काय ना, माझ्याकडे हे ब्रॅकेट्स होते, मी मिशोवरून मागवले होते. त्या रूममध्ये असताना मी एक फळी लावली होती भिंतीला किचनमध्ये, बरण्या वगैरे ठेवण्यासाठी, कारण हर्षानं सगळ्या बरण्या काढत होता त्यासाठी. पण ती फळी इथे नाही लावली, मिस्टर म्हणाले राहू दे नको. आणि हे ब्रॅकेट्स आहेत ना हे तर असेच होते पडून, तर मिस्टरने इथे फळी लावली रिमोट वगैरे ठेवण्यासाठी. तर छान वाटते, शोपीस पण ठेवता येईल. आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट्स वगैरे छान छोटेवाले असतात ते सुद्धा ठेवता येईल म्हणून म्हणलं छान केलं हे काम. तर इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे परातीमध्ये, आणि जे काही लाडूचं मिश्रण होतं ना ड्रायफ्रूट्सचं ते मी वाटून एका टोपात ठेवलं होतं. आणि परत स्वच्छ करून त्यामध्ये मी पीठ घेतलं आहे चाळून, गव्हाचं पीठ जे आपल्या इथे घरी असतं ना अवेलेबल चपातीचं, तर तेच मी घेतलं आहे चाळून. साधारण 2 कप जे आपले मेजरिंग कप्स असतात ना केकसाठी वगैरे वापरतात, तर तेच मी कप यूज केलेले आहे. आणि इथे मी छान तुपामध्ये लागेल तसं तूप ॲड करत करत मी गव्हाचं पीठ छान भाजून घेतलं आहे. फ्लेम स्लो ठेवायची आहे आपल्याला, जेणेकरून पीठ करपणार नाही, कढईला लागणार नाही. आणि कंटिन्युअसली ना हलवायचं आहे, म्हणजे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून पीठ करपणार नाही. आणि जे काही गुठळ्या होतात ना तर ते सुद्धा त्यावेळेस मोडून घ्यायचं आहे. आणि थोड्या वेळानंतर ना मिश्रण असं काहीतरी झालं आणि तूप हळूहळू ना वेगळं व्हायला लागलं पिठापासून, आणि पीठ खूप छान पद्धतीने भाजलं जातं. हे एक साईन आहे, म्हणजे तूप जेव्हा छान भाजलं जातं ना, छान शिजलं जातं ना, म्हणजे तुपामध्ये भाजताना, तर तूप वेगळं होतं, सेपरेट होऊ लागतं पिठापासून, आणि पिठाचा एक गोळा होऊ लागतो छान भाजल्यावरती. तर खूप छान तांबूस रंग आलेला आहे पिठाला. आणि असं प्रेस करत करत मी सगळं जे काही पीठ आहे ना ते भाजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर तूप म्हणजे खूप सुटत आलेलं आहे आणि खूप छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे. पिठाला खूप छान भाजलं गेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ भाजून घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं करताना ना, पीठ भाजताना ना, मला कमीत कमी 15 ते 25 मिनटं, 15 मिनटं मला लागली, 15 ते 20 मिनटं मला लागली, कारण की फ्लेम पण स्लो होती. आणि व्यवस्थित पीठ भाजलं गेलं ना की खूप छान चव येते आणि पीठ छान शिजलं जातं. आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी खसखस भाजून घेतलेली आहे. कढई गरमच होती म्हणून मी काही गॅस चालू केला नाही. आणि त्यानंतर गूळसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. मी इथे सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे, तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता.
आणि गूळ म्हटल्यानंतर गूळ म्हटलं तर जायफळ हे आलंच, कारण गूळ आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, खूप चविष्ट लागतं आणि जायफळ हे आरोग्यासाठी पण खूप छान चांगलं असतं. त्यानंतर वेलची पूड ॲड केली आहे, जायफळ किसून टाकलेलं आहे साधारण अर्धा, आणि डिंकसुद्धा मी पूड करून घेतली आहे मिक्सरला आणि तीसुद्धा मी ॲड केलेली होती. त्यानंतर सुंठ पावडर पण मी पाव चमचा ॲड केलेला आहे आणि हे असं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून कोमट झाल्यावरती मिक्स करून आपल्याला लाडू वळायचे आहेत. तर इथे लाडू तयार आहेत. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली, तुम्हाला मेथीचे लाडू आवडतात का, कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर टू ऑल.